नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्सनल हायजीनबद्दल काही माहिती जाणून घेऊया. हॉटेलमध्ये काम करत असताना मग ते कोणतंही डिपार्टमेंट असो, हाऊसकीपिंग असो, फ्रंट ऑफिस असो, फूड प्रोडक्शन असो किंवा F&B असो किंवा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये असाल किंवा अकाउंट्समध्ये असाल, तुम्हाला वेल ग्रूम राहणं खूप गरजेचं असतं. ग्रूमिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करताना. पण ग्रूमिंगच्या आधी एक स्टेप येते, त्याचं नाव आहे पर्सनल हायजीन. ते तुम्ही हॉटेलमध्ये काम करा, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करा, तुम्ही शिक्षक असा, तुम्ही काहीही असा, तुम्ही होममेकरही असा, तरी विद्यार्थी अवस्थेत असा, तुम्ही शाळेत असा, तरी हे पर्सनल हायजीन हे तुम्हाला मेंटेन करायलाच पाहिजे. तुम्ही ग्रूमिंग केलं, खूप ग्रूमिंगवर लक्ष दिलं आणि पर्सनल हायजीनकडे लक्ष नाही दिलं किंवा यातल्या काही स्टेप्स तुम्ही गाळल्या, तर त्या ग्रूमिंगचा काहीही अर्थ बनत नाही. तर आपण स्टेप बाय स्टेप करायचं असतं. पर्सनल हायजीन हे रोज केलंच पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय काहीही नाही. आपलं प्रोफेशनल लाईफही नाही आणि पर्सनल लाईफही नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण ग्रूमिंग करतो. तर ग्रूमिंगबद्दल आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारचं ग्रूमिंग असतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सध्या आपण पर्सनल हायजीनवर लक्ष देऊया, जे तुम्हाला सगळं माहितीच आहे. फक्त मी एकदा ब्रीफ करते. तर पहिलं आहे शावर डेली. तर रोज हॉटेलला जाताना तुम्हाला शावर घेऊनच जायचं आहे. जर तुमची अर्ली मॉर्निंग शिफ्ट आहे, तुम्ही घरातनं लवकर निघत असाल, तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही रात्री आंघोळ करून झोपू शकता. जर रात्री आंघोळ नसेल करायची, तर तुम्ही सकाळी मस्ट बाथ घेणं हे मस्ट आहे. आणि हॉटेल्समध्ये तुम्हाला वॉशरूमही अवेलेबल असतात, तुम्हाला लॉकर्स असतात, तुम्हाला वॉशरूम असतात. काही कारणास्तव जर तुम्हाला डबल शिफ्ट करावी लागली, तुम्हाला हॉटेलच्या रेस्टरूममध्ये, बंकरमध्ये झोपावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला मॉर्निंग शिफ्ट कंटिन्यू करावी लागली, तर तुम्ही हॉटेलच्या रेस्टरूममध्ये, वॉशरूममध्ये आंघोळ करू शकता. तर तुमच्या हॉटेलचे लॉकर तुम्हाला HR ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट जे अलॉट करते, त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही कायम ठेवल्याच पाहिजे. कारण की इमर्जन्सी, डबल शिफ्ट, एक्स्ट्रा वर्किंग आवर्स कधी वाढतील हॉटेल्समध्ये हे तुम्हाला नाही सांगता येत. तर तुमच्या लॉकरमध्ये तुमची एक मेल असाल तर शेविंग किट ठेवणं खूप गरजेचं आहे. प्लस तुमचं शू पॉलिश असलं पाहिजे, शू पॉलिश ब्रश असलं पाहिजे, शू पॉलिश असलं पाहिजे, एक डेंटल किट असायला पाहिजे. हॉटेलची नाही, हाऊसकीपिंगची डेंटल किट वापरायला अलाउड नसतं. तुम्ही तुमची डेंटल किट घरातली घेऊन जावा. घरात एक ठेवा, लॉकरमध्ये एक ठेवा. एक 5 रुपयाची टूथपेस्ट आणि एक 20 रुपयाचा ब्रश तुम्हाला कुठेही मिळेल ते तुम्ही ठेवा. एक नॅपकिन तुम्ही तुमचं ठेवा. लेडीज असेल तर तुमच्या पर्सनल हायजीनच्या गोष्टी, सॅनिटरी पॅड्स वगैरे तुम्ही ठेवू शकता. अगेन तुम्हाला तुमची फुटवेअर असतात, त्याला पॉलिश करण्यासाठी एक पॉलिश आणि एक ब्रश तुम्ही ठेवा. आणि एक्स्ट्रा ग्रूमिंगचं सामान, हेअर क्लिप आणि हेअर नेट आणि कोम, ह्या गोष्टी मेल फिमेल दोन्ही लॉकरमध्ये तुम्ही ठेवलंच पाहिजे. एखादा डिओड्रंट किंवा परफ्यूम तुम्ही ठेवा. माइल्ड असला पाहिजे, जास्त स्मेल करणारा नसला पाहिजे. आणि नेल कटर ठेवायचं तर ठेवू शकता. इमर्जन्सीमध्ये नेल कट करायची टाईम आला आणि घरातनं नेल कट करायला वेळ नाही मिळाला, तर तुम्ही लॉकरमध्ये बसून नेल कट करू शकता. नेलपेंट रिमूव्हर ठेवा लेडीजसाठी, जेणेकरून नेलपेंट कधी चिप झाली काम करता करता तर पटकन येऊन तुम्ही नेलपेंट रिमूव्ह करू शकता. तर अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवल्या पाहिजे. एखादा बॉडी वॉश आणून ठेवा. इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला आंघोळ करावी लागली, जर तुम्ही फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये असाल तर आणि बुचरीमध्ये असाल, प्रॉन्स क्लीन करताना, फिश क्लीन करताना तुम्ही स्मेल येतो आपल्या बॉडीला, आपल्या युनिफॉर्मला, तर तुम्ही एक क्विक बाथ घेऊ शकता. किंवा डबल शिफ्ट असेल तरी पण तुम्ही बाथ घेऊ शकता. तर तुमच्या लॉकरमध्ये एक बाथ जेल असणं गरजेचं आहे. वॉश युअर हेअर रेग्युलरली. तुम्ही तुमचा हेड वॉश जे आहे ते तुम्ही रेग्युलर करायला पाहिजे. तर प्रत्येकाचं वेगळं असतं. कोणी ऑल्टरनेट डे करतं, कोणी आठवड्यातनं 3 वेळा करतं. जशी तुमची गरज असेल तसं तुम्ही हेड वॉश करा. पण हेड वॉश करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला डॅन्ड्रफ हा इश्यू असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट घ्या. कारण की तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलमधनं डॅन्ड्रफ विजिबल होणं किंवा तुमच्या युनिफॉर्ममधनं डॅन्ड्रफ दिसणं हे एक चांगलं साईन नाही आहे. गेस्टही ते नोटीस करतात. तर तुम्ही तुमचा डॅन्ड्रफ इश्यू असेल तर तो डॉक्टरकडे जाऊन जरूर सॉर्ट आउट करावा. पुढचं आहे वॉश युअर हँड्स रेग्युलरली. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वॉशरूम यूज केल्यानंतर तुम्ही हात वॉश करायला पाहिजे. आणि हॉटेल हे इतकी मोठा एरिया आहे, तर
तुम्ही येता जाता कशाला हात लावताय किंवा एखादं फूड F&B आणि फूड प्रोडक्शन एरियामध्ये आहात आणि तुम्हाला एखाद्या जेवणाला डिशला हात लावायचा, तर त्याच्या आधी तुम्ही जरूर हात धुवून घ्या. हँड सॅनिटायझर जागोजागी लावलेले असतात हॉटेलच्या बॅक एरियाजमध्ये, त्याचाही जरूर वापर करा. आणि जिथे जिथे गरज पडेल तिथे तुम्ही हँड वॉश करा. तुम्ही शिफ्ट ड्युटी करत असतात तर 2-2 तासाने हाऊसकीपिंगमध्ये असाल तर जरूर पॅन्ट्री एरियामध्ये जाऊन आपला हँड वॉश करा. कारण की हाऊसकीपिंग हे क्लिनिंगचं काम करत असतं सारखं, तर आपले हात हे घाणेरडे होतातच. तर चुकून आपला हात आपल्या तोंडामध्ये किंवा नाकात किंवा डोळ्यात नाही जायला पाहिजे, तर त्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. तर हँड जरूर वॉश करावे. आणि एखादा घाणेरड्या हाताने तुम्ही एखादी वस्तू उचलली आणि गॅससमोर गेलात आणि तुमचे हात धुतले नसेल, त्याच हाताने तुम्ही गॅसला काही जेवण सर्व करत असाल तर ते दिसायलाही छान नाही दिसत. तर बॅक एरियामध्ये जाऊन पटकन हँडवॉश करून तुम्ही गॅससमोर येऊ शकता. दुसरं आहे की शेव डेली. तर हे मेन लोकांना खूप गरजेचं आहे डेली शेव करणं. तर डेली रोज शेव करा आणि आफ्टर शेव लोशन पण वापरा, जेणेकरून तुमचं शेविंग स्मूथ दिसेल. आणि शेविंग हा एक नेसेसरी क्रायटेरिया आहे हॉटेल्समध्ये मेनसाठी. काही ठिकाणी जे आहे रिलिजियस कारणामुळे शेविंग न केलेलंही चालतं, पण ते रिलिजियस कारण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे, तर HR त्याच्यासाठी परमिशन देतं. अदरवाईज सगळ्यांना रोज शेव हे केलंच पाहिजे. त्याच्यानंतर आहे यूज डिओड्रंट. तर तुम्हाला जर स्मेल येत असेल आर्मपिटमधनं किंवा तसंच तुम्हाला चांगलं प्लेझंट तुम्हाला राहायला आवडत असेल, जे राहायलाच पाहिजे हॉटेल्समध्ये, तर तुम्ही डिओड्रंट वापरू शकता किंवा एखादा माइल्ड फ्रेग्रन्सचा परफ्यूम वापरू शकता. स्ट्रॉंग डिओड्रंट किंवा स्ट्रॉंग परफ्यूम आपण हॉटेलमध्ये अजिबात वापरायचा नाही, जेणेकरून आपल्या आजूबाजूचे गेस्ट किंवा एम्प्लॉईज म्हणा हे डिस्टर्ब होतील. तर एक सटल फ्रेग्रन्स आपण जरूर वापरू शकतो. एक तर डिओड्रंट वापरा किंवा तुम्ही तुमचं परफ्यूम वापरा. लॉकरमध्येही ठेवा. जेव्हा जेव्हा लॉकर वॉशरूम यूज करायला तुम्ही जाता तेव्हा एक फ्रेग्रन्स आपण लावून परत आपण आपल्या कामामध्ये रिझ्यूम होऊ शकतं. दुसरं आहे की ब्रश युअर टीथ डेली. ते आपण सगळेच करतो, पण डेली म्हणजे ट्वाईस अ डे, 2दा ब्रश करणं खूप गरजेचं आहे. ओरल हायजीन हे तुमच्या पर्सनल हायजीनचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करताना जेव्हा गेस्टशी तुम्हाला सारखं बोलावं लागतं, तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असता गेस्ट बरोबर, हाऊसकीपिंग असू दे, फ्रंट ऑफिस असू दे, तेव्हा तुमच्या तोंडामधनं बॅड ओडर, दुर्गंध येणं अपेक्षित बिलकुल नाही आहे. तुम्ही कायम स्मेल चांगला करला पाहिजे आणि ओरल हायजीन ही तुमची छानच असली पाहिजे. तर 2दा ब्रश करा. आणि तरी पण तुम्हाला वाटतं की आपल्याला काही इश्यूज होत आहेत ओरल हायजीनबद्दल, तर डेंटिस्टकडे जरूर जावा. वर्षातनं 2दा डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही क्लिनिंग करणं मस्ट आहे. आणि डेंटल फ्लॉस यूज करणं पण मस्ट आहे. पण ब्रश तर रेग्युलरली 2दा दिवसातनं केलंच पाहिजे. जर तुम्ही जेवताना तुमचं स्टाफ कॅफेटेरियामध्ये जर अनियन खाणार असाल, जेवणाबरोबर अनियन पण असतं बऱ्याच वेळा, किंवा एखादी स्ट्रॉंग ग्रेव्ही असेल, तर तुम्ही तुमचं लॉकरमध्ये जाऊन ब्रश करा. जसं मी पहिल्यांदा बोलले, तुमचं एक डेंटल किट तुमच्या लॉकरमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं आपण स्मेल करतोय, आपण अनियन खाल्लं आहे किंवा काहीतरी स्ट्रॉंग खाल्लं आहे, तर पटकन जाऊन क्विक ब्रश करून तुम्ही तुमच्या एरियामध्ये जावा. असा स्मेली ओरल घेऊन कधीही एरियामध्ये जाऊ नये. तर ह्या पर्सनल हायजीनच्या गोष्टी आहेत. तशा तर खूप आहेत, पण या बेसिक 6 गोष्टी आहेत ज्या तुम्ही रोज केल्याच पाहिजे, पाळल्याच पाहिजे. नेल कट करणं ही पर्सनल हायजीनची गोष्ट आहे. तुमचे फीट क्लीन असणं, तुमच्या सॉक्समधनं दुर्गंध न येणं, आणि तुमचं हेअर खूप ऑइली स्काल्प नसणं, ऑइली न दिसणं, हेही खूप गरजेचं आहे. चेहरा क्लीन असणं, काही इश्यूज असतील तर ते सॉर्ट आऊट करणं, डॉक्टरच्या व्हिजिट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करून आपण एक खूप प्रेझेंटेबल दिसतो गेस्टसमोर. आणि हे सगळं गेस्ट क्वाईटली, सायलेंटली नोटीस करत असतात. कोणत्याही गेस्टला प्रेझेंटेबल आणि स्मार्ट, गुड लुकिंग विथ अ गुड स्मेल असणाऱ्या स्टाफबद्दल इंटरॅक्ट करायला नेहमीच आवडतं. आणि जर एखादा स्टाफ मेंबर अप्रोचेबल नसेल, प्रेझेंटेबल नसेल, स्मेल येत असेल सॉक्समधनं, तर गेस्टला अजिबात नाही आवडणार. गेस्ट सोडा, तुमचे एम्प्लॉई जे फ्रेंड्स असतात हॉटेलमध्ये, तेही तुमच्याशी बोलणार नाही. तर ते स्वतःवर आपण चेक करत राहायचं, आपलं ओरल हायजीन कसं आहे, आपले नेल्स क्लीन आहेत का, आपले सॉक्स स्मेली आहेत का, आंघोळ करणं, आपलं हँडवॉश सारखं करत राहणं, हे आपल्या बेसिक दिनचर्येचा हा भाग असलाच पाहिजे.
आणि हे सगळं केल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल आणि ग्रूमिंग प्लस पर्सनल हायजीन ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला एक खूपच अप टू डेट, खूपच वेल मेंटेन, प्रेझेंटेबल फील करू शकता. तर अशीच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.